Don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you. माहीत आहे का, प्रत्येक गोष्ट अगदी जपून जपून वापरायची मला सवय आहे. पण लायटर माहीत नाही लायटरची आणि माझी काय दुश्मनी आहे. मला लायटर कितीही चांगल्या क्वालिटीचे आलं तरी जास्त दिवस जातच नाही. आता बघा, हे लायटर आणून जास्तीत जास्त 8-10 महिने झाले असतील आणि हेही खराब झालं. आणि आता माझं चाललेलं होतं आरोहीच्या पप्पाच्या मागे, मला ना ते इलेक्ट्रॉनिक लायटर जे मिळतं बघा मिशोवर, ते घ्यायचं आहे. सो ते मला बोलले, हे साधंसुद्धा लायटर तर बाई तुझ्याच्याने व्यवस्थित सांभाळलं जात नाही, ते इलेक्ट्रॉनिक काय तू व्यवस्थित सांभाळशील. सो थोडंफार आर्ग्युमेंट झालं आमचं. आणि बघा, आता इथे खरं तर मला स्वयंपाक माझा पूर्ण आटोपलेला आहे. मस्त झणझणीत वांग्याचं भरीत बनवलेलं आहे मी. पण अश्विनीने आत्ता सर्व माझं किचन वगैरे सर्व आवरून झाल्यानंतर ही हरभऱ्याची भाजी मला आणून दिली. मग काय, लगेच मी ना ती निवडून घेतली आणि पटकन कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे जे आहे ते चिरून वगैरे घेतलं आणि भाजी बनवायला घेतली. मला प्रचंड आवडते हरभऱ्याची भाजी, माहीत नाही का, ते खूप वेगळी चव लागते तिची. बाय द वे, आता मी जे यूज केलं ना ते तळणाचं तेल होतं बघा. तळणाचं तेलात म्हणजे ते खायचं नसतं असं म्हणतात. पण आता आपल्याकडे बऱ्यापैकी तळण जे आहेत म्हणजे बनत असतं, तळल्या जात असतं. माझ्याकडे तरी आठवड्यातनं एकदा तरी तळण म्हणजे तळल्या जातं. मुलांना भरपूर आवडतं, मुलांच्या पप्पांनाही तळलेले पदार्थ आवडतात. मी खूप इग्नोर करायचा प्रयत्न करते, पण आमच्याकडे म्हणजे लागतं मुलांना. आणि असं वाटतं बाहेरचं मग चिप्स कुरकुरे खाल्ल्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं. मग मी तळूनही देते. पण मग ते तेलाचं काय करायचं. आता बऱ्याच जणी म्हणतात तळणाचं तेल खायचं नाही. पण माहिती आहे का, एकाच तेलात 2-3दा तळून झाल्यानंतर जर तेल उरत असेल तर ते हानिकारकच. पण आपण एकदाच तळतो, सो ते तेल वापरलेलं चालतं असं मला तरी वाटतं. तुम्ही वापरता का तळणाचं तेल? मला तसं कमेंट करून सांगा. किंवा एकदाही तळून झाल्यावरही तेल वापरायचं नाही का, हेही मला सांगा. म्हणजे नाही, खरंच मला माहिती त्याबद्दल. म्हणजे मला तरी असं वाटतं की ठीक आहे ना, एकदा तळून झालं की इतकं काही ते तेल जळत नाही. सो आपण वापरू शकतो. आणि खरं सांगू का, इतकालं तेल फेकून द्यायची हिंमत माझ्यात तरी नाही, माझं तरी मन होत नाही. सो मी ते भाजी करण्यासाठी आणि पोळीला लावण्यासाठी वापरत असते. तुम्हीही असं करता का? मला नक्की कमेंट करून सांगा. बरं चला, भाजी मस्त बनायला ठेवली मी. आणि हो, ही भाजी म्हणजे बनवण्याआधी धुवत नसते, तरच त्याची जी रिअल चव आहे ना, जी ऑथेंटिक चव आहे ती मिळते. बरं चला, भाजी माझी बनवून झाली. त्यानंतर मी आंघोळ केली आणि आता जे आहे जेवायला बसते आहे. आज सर्व कामं अशी मी पारशेच केले. नमस्कार, मी स्नेहा कुंभे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो आज आहे सॅटर्डे, कामं सर्व झालीत. आज मस्त वांग्याचं भरीतही केलं होतं आणि सोबत छान हरभऱ्याची भाजी केली होती, जी आत्ताच तुमच्यासोबत शेअर केली. आणि आंघोळ केली, मस्त जेवण केलं आणि अशी थंडी भरली अंगात की काय सांगू. म्हणून इथे ड्राय बाल्कनीमध्ये येऊन बसली. खूप भारी वाटतं इथं, माहिती आहे का, असं उन्हात बसायला इतकं छान वाटतं ना. केव्हाची बसून आहे मी, 15-20 मिनटं झालेत. म्हटलं चला इथे बसल्या बसल्या तुमच्यासोबत गप्पाही मारते. आता मला ना प्लांट्सला पाणी द्यायचं आहे आज अर्जंट. ओ माय गॉड, हे तर मी नोटीसच नाही केलं. किती लक्ष देते मी प्लांट्सकडे, पण तरी बघा कुठनं काय कसं होतं ना लक्षातच नाहीये. अगदी बारीक बारीक मिलीबग्स पुन्हा एकदा आलेले आहेत जास्वंदावर. मागे एक जास्वंदाचं झाड तुम्ही बघितलं, या मिलीबग्सने पूर्ण खराब केलं आणि ते खूप मोठं झालं होतं. त्याच्या मुळासुद्धा म्हणजे प्लांटरमध्ये येत नव्हत्या, त्यामुळे त्याची ग्रोथही थांबली होती. शेवटी मी ते उपटून फेकलं. आणि आता हे नवीन जे आहे मी जास्वंदाचं प्लांट आणलेलं आहे आणि यावरही भरपूर अशी मिलीबग झालेले आहे आणि अगदी बारीक आहे. जेव्हा निरखून बघितलं ना मी तेव्हा मला दिसलेत, नाही तर रोज तर मी बघतेच त्यांना वरवर. पण आता खाली बसले आणि असं बघितलं ना तर पानाच्या मागे मला मिलीबग्स दिसत आहेत. सो चला, आता सर्व कामं बाजूला ठेवते आणि पहिले या मिलीबगची सोय लावते. नाहीतर हे काय होतात, सध्या बारीक आहेत पण पसरायला वेळ लागत नाही. आणि आता 2 प्लांट झाले, एकतर जास्वंदाचे हे पण आहे आणि हे पण आहे.
सो दोन्ही प्लांट खराब व्हायच्या आधी जे आहे मी त्यांची सोय लावून घेते. म्हटलं खूपच बारीक आहे माहिती आहे का, मला दिसतायत तरी आहे, नाहीतर अशी दुर्बीण लावून बघितलं ना तेव्हा दिसतील, पण असं भरपूर आहेत, म्हणजे बारीक जरी असले तरी भरपूर आहेत. मीच विचार करते की पावडरी काय झालं, तर ते सर्व मिलीबग्स आहेत. चला आता आधी या सर्वांची सोय लावते. सो चला आता या मिलीबगसाठी हे काही इन्सेक्टिसाईड आहेत जे माझ्या भावाने मला दिले होते, पण मी तुम्हाला हे रिकमेंड अजिबात करणार नाही, बिकॉज इट्स अ पॉयझन, आणि पॉयझन घरात ठेवणे ही काही कोणती हुशारीची गोष्ट नाही. पण आता माझ्या भावाचंच स्वतःचं कृषी केंद्र आहे, त्यामुळे त्याने मला हे दिलं होतं, नाहीतर माझ्याकडेही हे नसतं, मी कधीच विकत घेतलं नसतं. तुम्ही मिलीबगसाठी जे आपलं नीम ऑइल येतं ना ते स्प्रे करू शकता. फक्त ते खूपदा करावं लागतं, तेव्हा कुठे हे मिलीबग्स जातात. आणि हे जे पॉयझन आहे ॲक्च्युली ते एकदा जरी केलं ना तरी मिलीबग्स पळून जातात, म्हणून मी हे करते आहे. पण ते दोन आहेत हे लिक्विड, आणि ते एकत्र करायचे असतात आपल्याला. जे प्रमाण आहे ना त्यानुसार मी एकत्र केलं. इतक्या फ्लेम आणि इतका विचित्र स्मेल येतो की काय सांगू, म्हणून मी चष्मा लावला आहे, कारण माझ्या डोळ्यांना ते असह्य झाल्या होत्या. आणि त्यानंतर सर्व झाडांवर मी ते सर्व व्यवस्थित स्प्रे केलं. ॲक्च्युली स्प्रे बॉटल असते ना खूप छान झालं असतं, पण स्प्रे बॉटलने काय होतं, इतर झाडांवरही उडतं आणि खालीही इकडे तिकडे उडतं. मेथीचे लाडू बनवायचा मुहूर्त जो आहे माझा निघालेला आहे. रोज म्हणते आज करते उद्या करते, पण काही होतच नव्हतं करणं. पण आज म्हटलं चला आज फायनली बनवूयात, नाही तर थंडी चालली जाईल आणि नंतर मेथीचे लाडू खाऊन काही फायदा नाही. सो काय काय साहित्य घेतलं ते जवळून दाखवते तुम्हाला, आणि पटपट जे आहे स्टार्ट करते. माझ्या घरामध्ये मेथीचे लाडू फक्त मी एकटीच खाते, त्यामुळे बाई इतका खटाटोप करतेच कशाला, असं माझ्या मिस्टरांचं म्हणणं असतं. पण तुम्हाला नेहमी मी सांगत असते, मला स्वतःला नेहमी प्रायोरिटीला ठेवत असते. मला लागतात, मला आवडतात, माझ्या हेल्थसाठी चांगले आहेत, म्हणून स्वतःसाठी तेवढी मेहनत घ्यायला मी कधीही तयार असते. बरं चला, मी इथे चम्मचभर तेल घातलं बघा, त्यामध्ये मेथीदाणा भाजून घेतला. जास्त भाजायचा नाही, नाहीतर भयंकर कळसर लागतो तो. नंतर त्याच तुपामध्ये मी आणखी तूप घातलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे जो डिंक आहे ना तो सुद्धा जे आहे व्यवस्थित छान जो आहे फुलवून घेतला. आता प्रमाण म्हणाल ना तर मी अर्धी वाटी सर्व काही घेतलेलं आहे. फक्त पीठ जे आहे ते 1.5 वाटी घेतलं आणि गूळ जो आहे तो 1 वाटी घेतलेला आहे. चला, डिंकही माझा जो आहे इथे तळून झालेला आहे आणि त्याच तुपात जे आहे मी आता ना माझं गव्हाचं पीठही भाजून घेते आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ते उडीद डाळीचं पीठही घेऊ शकता, पण माझ्याकडे नव्हतं, सो मी गव्हाचंच पीठ घेतलं. आता गव्हाचं पीठ थंड होईस्तोवर मी जे काही सर्व ड्रायफ्रूट्स होते ना ते सर्व जे आहे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतले. खारीक खोबऱ्याची पावडर जरा जास्त प्रमाणात मी घेतलेली आहे आणि ती आता मला वाटत बसायचं काम पडलं नाही, कारण जेव्हा मी लाडू बनवले होते ड्रायफ्रूटचे तेव्हा एक्स्ट्रा चीज जे आहे वाटून ठेवलेच होती. आणि बघा एक असा फायदा होतो काचेच्या भरण्यांचा. इथे ना मी माझी जे आवला कँडी आहे ती ठेवलेली आहे, त्यामुळे किचनमध्ये प्रत्येक वेळेस काम करताना माझी नजर त्यावर जातेच आणि ती खाल्ल्या जाते. नाहीतर अशा गोष्टी बघा आपण खूप आवडीने घरी घेऊन तर येत असतो किंवा बनवत तर असतो, पण खायचं मात्र लक्षात काही राहतच नाही, आणि याशी तुम्ही बऱ्याच जणी नक्कीच रिलेट कराल. बरं चला, आता माझं इथे जे गव्हाचं पीठ होतं तेही व्यवस्थित भाजूनही झालं आणि ते सर्व आता फक्त मला मिक्स करायचं आहे छान. आणि हो, आणखी एक गोष्ट, त्यामध्ये गूळही घालायचं आहे. सो इथे गूळ मी फक्त अगदी लो फ्लेमवर जे आहे वितळून घेते आहे. वितळून यासाठीच म्हणते आहे की गुळाचा आपल्याला पाक वगैरे असं काही करायचं नाही आहे, फक्त त्या खडे वगैरे मोडल्या गेले पाहिजे एवढंच. पटकन जो आहे हा गूळ जो आहे या मिश्रणात टाकायचा आणि पटपट जे आहे सर्व मिश्रण मस्त एकजीव करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. इतकी सोपी असतात हे मेथीचे लाडू. म्हणजे बऱ्याच पद्धती आहे, कोणी मेथी दुधात भिजायला घालतं, कोणी तुपात भिजायला घालतं, बरेचसे तामझाम आहेत, पण मी काही बाई तेवढं करत बसत नाही. असे साध्या सोपी प्रकारे जे आहे मी मेथीचे लाडू बनवत असते आणि छानही लागतात. आता इथे मी तुम्हाला फोनवर बोलताना आणि भरपूर हसताना दिसते आहे, कारण सांगते या लाडवांचा वास अगदी 4th फ्लोअरपर्यंत गेला आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तू जे काही करत असशील ते पटकन मला पाठवून दे, खूप छान स्मेल येतो आहे म्हणून. जेव्हा मी तिला सांगितलं अगं मी मेथीचे लाडू बनवते आहे, थांब पूर्ण झाल्यावर आणून देते, तर बोलली नको बाई मेथीचे लाडू मला नकोच. माहीत नाही का, म्हणजे कितीही छान बनवलेत ना, कितीही म्हणजे चवीला, खरं सांगते हे मेथीचे लाडू ना कडू बिलकुल लागत नाहीत, तरीसुद्धा ती खायला पाहत नाही. बरं चला, आता पटपट मी माझे लाडू वळवून घेते आणि मला एक आणखी खूप इंटरेस्टिंग काम करायचं आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते.
बघा आता मकर संक्रांती येत आहे, मस्त हळदी कुंकू असणार आहे. आपल्याला दररोज वेगळी साडी आणि त्यावर वेगवेगळे दागिनेही हवे असणारच आहेत. सो या मकर संक्रांतीला हा एक खास दागिना तुम्ही नक्की बनवून बघा. खूप इझिली बनतो आणि दिसतोही फारच सुंदर. आणि बनतो कसा चला तुमच्यासोबत शेअर करते. बघा हे कार्डबोर्डचं एक पीस मी सर्क्युलर असं कट केलं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं जे आहे इथे एक वेल्वेटचा कापड होता माझ्याकडे, तो कट केला. तो या कार्डबोर्डला व्यवस्थित चिटकवून घेतला आणि त्यानंतर आता यावर मी एक सुंदर अशी नथ जे आहे बनवणार आहे. आता आपला मराठी दागिना म्हटलं की नथीशिवाय पूर्ण होतच नाही आणि आता सध्यानं नथीचे दागिने बऱ्यापैकी व्हायरल आहेत. नथ फक्त नाकातच आपण म्हणजे घालत असतो, पण आता नथीचे शेपचे कानातले यायला लागलेत, मंगळसूत्र यायला लागलेत, म्हणजे साडीची पिन काय आणि बऱ्याचशा गोष्टी इव्हन साड्याही यायला लागलेत म्हणजे नथीची प्रिंट असलेल्या. सो मी म्हटलं आपण मस्त एक मराठमोळा दागिना बनवूयात. आणि मकर संक्रांतीला कसं काळ्या कलरचा जरा जास्त मान असतो, म्हणून मी इथे काळा कलर घेतला. त्यानंतर माझ्याकडे ज्या काही स्टोन म्हणा, लेस म्हणा, ही बॉल लेस किंवा स्टोनची लेस, जे काही छोटे मोठे होते ना डायमंड वगैरे, त्या सर्वांचा उपयोग करून अशा प्रकारे मस्त जो आहे नथ इथे मी बनवायचा प्रयत्न करते आहे. आणि तुम्ही बघता आहात सर्व जे काही चाललेलं ना माझं सर्व फ्री हँड चाललेलं आहे. असं नाही की मी आधी डिझाईन आखून घेतली किंवा काही, जे जे मला जसं जसं सुचत जातं तशी तशी मी करत जाते. आता मी बनवते काय आहे ते थंबनेल पाहून तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. सो इथे मी सुंदर अशी एक हेअर क्लिप बनवते आहे आणि इतकी मजा येते ना, इतकं सॅटिस्फाईंग असतं ना हे सर्व. तुम्ही विकत कितीही दागिने घ्या, स्वतःच्या हाताने बनवलेल्या दागिन्याची मजाच वेगळी असते. आणि तसंही बघा आजकाल हँडमेड ज्वेलरी जी आहे जास्त ट्रेंडिंगला असते, कारण दिसायला खूप सोबर, सिंपल आणि छान वाटतात त्या. पण मग हँडमेड ज्वेलरी जी आहेत महागही तितक्याच असतात. सो आपण घरीही तशा हँडमेड ज्वेलरी जी आहेत इझिली बनवू शकतो. आणि आता तर तुम्ही मला चांगल्या ओळखायला लागलेल्याच असाल की मला हँडमेड गोष्टी, मग त्या कोणत्याही असो, होममेड असो म्हणजे होम डेकोरेशनशी संबंधित असो किंवा काहीही, खूप जास्त आवडतात. काहीही नवीन ट्राय करायला मी नेहमी तयार असते. सो असंच माझ्या डोक्यात आलं आज की आपण असं असं बनवू शकतो म्हणून. ॲक्च्युली मी ना साडी पिन बघितली होती, एक व्हिडिओ बघितला होता पिंटरेस्टवर. सो त्यातनं मग मला मोटिवेशन मिळालं की अरे आपण मी साडी पिन कधीच यूज करत नाही. सो आता साडी पिन तर नाही बनवता येत, सो म्हटलं चला आपण हेअर पिन बनवूयात. आणि अशा प्रकारे जी आहे बघा माझी हेअर पिन मी बनवायला स्टार्ट केलेलं आहे. ही सुंदर अशी नथ माझी बनवून झाली. त्यानंतर काही मणी घेतले, ते एकत्र ओले आणि असे काहीसे लटकन बनवून घेतलेत. आता काही नाही, फक्त हे लटकन जे आहेत याला मी चिपकवलेत आणि आता ते सर्व व्यवस्थित दिसावं म्हणून वरच्या साईडनं जे आहे पुन्हा मी एक कापड चिटकवला. आणि आता हेअर पिन आहे त्यासाठी ही एक यू पिन होतीच माझ्याकडे, प्रत्येकीकडेच असते. सो ती त्याला चिपकवली आणि अशा प्रकारे जे आहे आपलं सुंदर असं हेअर क्लिप म्हणा, हेअर पिन म्हणा बनवून तयार झाली. अगदी ट्रॅडिशनल आणि सुंदर सोबर दिसते ही हेअर पिन. तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. बरं चला आता केसांना लावूनही दाखवते. With a broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you knew that we had something special till you end up all this way. Please tell me when you left me bleeding. With a broken heart, tell me why I deserve this feeling. I thought that you loved me. वस्तू छोटी जरी असली ना, पण त्यामागची मेहनत खूप मोठी असते आणि मग ती मेहनतच त्या वस्तूला ना आणखी प्रिशियस बनवत असते. सो हेअर क्लिप मला तरी फार आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. छतावर आले होते आज भरपूर दिवसानंतर. आरूचं आणि तिच्या पप्पाचं स्वेटर ॲक्च्युली वॉश केलं होतं, तेही हाताने, त्यामुळे सुकणार नाही म्हणून वर वाळायला घातलं होतं. पण आज नेचर बघा काय भारी दिसतंय. बरं चला आता पटपट खाली, मला तुमच्यासोबत काही बोलायचं आहे. बरं चला, आजचा हा छोटासा दागिना जो आहे तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आणि हो, मला आणखी एका विषयावर तुमच्यासोबत बोलायचं आहे. बघा काल का परवा जे आहे मला एक कमेंट आली होती का ताई काजल सूल नावाचं असं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तू कॉन्टॅक्ट कर, ती नक्की तुझी मदत करेल. पण खरं सांगू का, कुणीच मदत करत नाही आणि कुणी या बाबतीतनं मदत करूही शकत नाही. हां, थोडंफार सजेशन ते देऊ शकतात आपल्याला, पण खरं सांगते
म्हणजे जे आता मोठे यूट्यूबर आहेत त्यांना आपण कमेंट करा, DM करा, एकतर ते आन्सरच देत नाहीत. आणि खरं सांगू का, खरंच त्यांच्याकडे तितका वेळ नसेल. कारण आणखी जरी माझं चॅनल ग्रो झालेलं नसेल, पण किती जास्त मेहनत करावी लागते हे माझं मला माहीत आहे. त्यामुळे मी त्यांचा जो प्रॉब्लेम आहे की प्रत्येक कमेंटला ते आन्सर करू शकत नाहीत किंवा प्रत्येक कमेंट रीड करू शकत नाही हे समजू शकते. म्हणजे मला जरी इतक्या कमेंट आता येत नसतील, पण तरी मला माहीत आहे की म्हणजे व्हिडिओ शूट करा, एडिट करा, त्यानंतर घरातली कामंही असतात, घरची लोकंही असतात, मुलांचा अभ्यासही असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. सो प्रत्येकच कमेंट त्या वाचतात किंवा त्याला रिप्लाय करतात असं नाही. आपल्याला सेटिंग वगैरे काही चुकलं का वगैरे वगैरे किंवा अपलोड करताना काय काय कसं कसं आपण म्हणजे CEO वगैरे कसा बनवू शकतो त्या गोष्टी शेअर करू शकतात ना. पण खरंच त्याही बिझी असतात आणि माझ्यासारख्या अशा कितीतरी जणी असतात की त्यांना दररोज DM काय, कमेंट्स काय, बरंचसं त्यांचं जे आहे चाललेलं असतं. मग त्या कोणाकोणाला रिप्लाय देतील आणि कोणाकोणाला सजेस्ट करतील किंवा कोणाकोणाला मदत करतील असंही होतं. आणि असंही असतं ना, त्यांचं ओळखत नाही, काय नाही, काय मदत करायची आणि किती मदत करायची असंही असू शकतं. कारण बघा, काही दिवसापूर्वी एका यूट्यूबरनी स्वतः असा एक ब्लॉगच टाकला होता की तुम्ही मला PR म्हणून हे करा, काय PR म्हणून कमेंट करा किंवा इन्स्टावर DM करा, मी तुमची मदत करेल म्हणून. सो मी इन्स्टावर तिला DM केलंही होतं. सो तिने माझे 2-3 व्हिडिओ बघितले आणि तिचा लगेच मला रिप्लाय पण आला की तुमचे व्हिडिओ खरंच छान असतात, तुमचा आवाज छान आहे, तुम्ही बोलताही छान. मग मी तिला म्हटलं की कुठं चुकतंय ते मला सांग. सो ती बोलली की तुमचे व्हिडिओ पाहून मला तर असं वाटत नाही का तुमची ग्रोथ इतकी कशी काय स्लो चालू आहे हे मलाही कळत नाही आहे. सो तुम्ही असं करा, चॅनलच दुसरं जे आहे बनवा. सो सांगा, या चॅनलवर मी इतकी मेहनत घेतलेली आहे का मला माहीत आहे. सो हे चॅनल सोडून दुसरं चॅनल म्हणजे स्टार्ट करू आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करू, तेवढी हिंमत सध्या तरी माझ्यात नाही आहे, खरंच नाही आहे. कारण 1.5 वर्ष झालं या चॅनलवर मी सतत 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 काम करते आहे. आता चॅनल चेंज कोण करू शकतं की ठीक आहे, 1-2 महिने व्हिडिओ टाकलेत आणि ते काही चालत नाही आहेत, तर मग ते चॅनल चेंज करू शकतात, ते डिलीट करून दुसरं, किंवा चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम आला तर ते डिलीट करून दुसरं टाकू शकतात. म्हणजे 2-4 महिने जर मेहनत घेतलेली असेल तर काही वाटत नाही चॅनल डिलीट करून दुसरं म्हणजे बनवायला वगैरे. पण मी सतत कंटिन्युअसली 1.5 वर्ष झाले या चॅनलवर काम करते आहे, मेहनत घेते आहे आणि ते तुम्ही म्हणजे ते तुम्ही बघताच आहात, म्हणून तुमचे मला अशा कमेंट्स येत आहेत. तुम्हालाही जाणीव आहे या गोष्टीची की खरंच नेहा खूप मेहनत करते आहे, पण त्या मानाने तिला जे यश आहे ते मिळत नाही आहे आणि मलाही कुठेतरी असं जाणवतंय आणि त्यासाठीच जे आहे माझे प्रयत्नही चाललेले आहेत. बऱ्याच गोष्टी मी शिकते आहे. मला कुणाचा काहीही सपोर्ट नसल्यामुळे मला कसं माझंच मला शिकावं लागतं, माझंच मला जे आहे म्हणजे करत राहावं लागतं. घरची कामंही आहेत, घरातली माणसंही आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते सर्व सांभाळून मी चॅनल ग्रो करण्याचा जो आहे प्रयत्न करते आहे. सो माझं मी करते आहे. आता आमच्या फॅमिलीत किंवा मित्रमंडळीमध्ये कुठेच कोणी यूट्यूबर नाही, त्यामुळे कुणाची मला मदत मिळणं शक्य नाही आणि जे इतर मोठे यूट्यूबर आहेत ते काही मदत करायला जात नाही, खरंच सांगते. म्हणजे त्यांना कितीही DM करा, कमेंट्स करा, ते काही इझिली रिप्लाय देत नाहीत आणि त्यामुळे मग मी कोणाला म्हणजे आता सोडूनच दिलं आहे कोणाला DM करणं किंवा वगैरे वगैरे. सो माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे का तुम्हाला जर माझा कंटेंट आवडत असेल ना, तर माझी मदत फक्त तुम्ही करू शकता. कंटेंटचं म्हणाल तर बघा, माझ्या म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत असते, ती घराशी संबंधित असो, घरं सजवण्याशी संबंधित असो, छोटे मोठे DIY असो, गार्डनिंगचं असो, हेल्थ इश्यू असू देत किंवा मेंटेन ठेवायचं असेल स्वतःला, ब्युटी टिप्स असू देत, मेकअप. प्रत्येक व्हिडिओ काहीतरी तुमच्यासाठी वेगळा असावा, त्यातनं काहीतरी थोडीफार तरी 1% तरी वेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. किंवा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात, पण आपण म्हणजे त्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. सो त्या गोष्टी फक्त तुम्हाला आठवून द्यायचा माझा जो आहे प्रयत्न असतो. पण दररोज काही ना काही वेगळं आणायचा मी प्रयत्न करत असते आणि त्यामागे माझी भरपूर मेहनतही असते आणि ही तुम्हाला दिसतेही, म्हणूनच तुमच्या अशा कमेंट्स येत आहेत आणि खरंच ह्या गोष्टीचा मला आनंदही आहे. सो मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, माझी मदत कोणीच करू शकत नाही, माझी मदत फक्त तुम्ही करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा आणि सोबत हाईप जे येतं ना आता ऑप्शन, ते पण करत जा. त्यामुळे सुद्धा माझा व्हिडिओ आणखी काही लोकांपर्यंत जायला मदत होते
की सोबतच तुमच्या माझ्यासारख्या ज्या काही बायका असतील, म्हणजे तुम्हाला माझे विचार पटतायत, म्हणजे तुम्ही माझ्यासारख्याच आहात, सो तुमच्यासारख्याच आणखी कोणी असतील, सो त्यांना सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि अशा प्रकारे जे आहे माझी मदत करू शकता. सो म्हणजे मला अपेक्षा जी आहे फक्त तुमच्याकडनंच आहे, माझ्या सबस्क्रायबरकडनंच आहे. कोणत्याही मोठ्या युट्यूबरला वगैरे वगैरे काही कॉन्टॅक्ट करून म्हणजे काही मिळणार नाही, मला चांगलंच माहिती आहे. होईल तितकं जे आहे चॅनल शेअर करायचा प्रयत्न करा. सो चला, या छोट्याशा विनंतीसोबत जे आहे आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.